नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या सर्व मैत्रिणींना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या घरातल्या सर्व स्त्रियांना सर्वतोपरी सपोर्ट करणाऱ्या पुरुषांचे सुद्धा आभार. आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आपला देश आणि जगातले बरेच देश यांच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती पदी सुद्धा महिला आहेत. आपण आपल्या मुलींना शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध करून देतो आणि त्यांनी त्यांच्या आवडत्या कार्यक्षेत्रामध्ये करिअर करावं यासाठी त्यांना पूर्णपणे सपोर्ट पण करतो. आणि मग ह्या मुली वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम पण करायला लागतात. पण बेसिकली स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये निसर्गतःच शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमध्ये खूप मोठा फरक असतो. स्त्री जेव्हा बाहेर स्वतःला करिअरमध्ये प्रूव्ह करत असते तेव्हा तिला तिची घरची आणि मुलांची आघाडी पण सांभाळायची असते. त्यामुळे एखाद्या स्त्रीला या सर्व आघाड्या सांभाळण्यासाठी आपण तेवढंच सबळ किंवा सक्षम करतोय का, हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरातून जावं लागतं. आपण जेव्हा मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणतो तेव्हा स्त्रीच्या या वेगवेगळ्या टप्प्यांवरती तिची प्रगती थांबत तर नाहीये ना, किंवा तिची प्रगती कमी तर होत नाही ना, तिची गती कमी तर होत नाही ना. ह्या गोष्टीचा विचार करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि याबद्दलच गायडन्स घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. येस, तुम्हालाही आणि आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गालाही महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि या महिलांच्या मागे बरोबर समोर उभं राहून त्यांना सक्षम करणारे पुरुष यांना सुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा. येस. खरे. सो आज पासून म्हणजे जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तापासून आपण महिलांच्या समस्येवरती सिरीज सुरू करूया. सो आता मी इंट्रोडक्शन मध्ये आता सांगितलं की महिलांच्या वयात म्हणजे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्या वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक बदल किंवा स्थित्यंतरामधून जातात. तर हे एक्झॅक्टली टप्पे काय असतात ते जरा तुम्ही थोडं अधोरेखित करा, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा की एक्झॅक्टली कुठले महत्वाचे टप्पे एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये असतात. आणि मग आपण त्या एक एक टप्प्यांवरती मी तुम्हाला विचारीन, म्हणजे तुमचा गायडन्स घेईन. बरं. आपण एक पूर्ण जीवनाचं किंवा एकूण विश्वाचा जर रचना बघितली तर त्याच्यामध्ये एक व्हाईट आणि एक ब्लॅक अशा दोन साइड्स असतात. तर ह्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक हे कॉन्ट्रास्ट असं दाखवण्यासाठी आहे. एक व्हाईट म्हणजे चांगलं, ब्लॅक म्हणजे वाईट असं नाहीये. जगामध्ये ब्लॅक म्हणजे वाईट, व्हाईट म्हणजे चांगलं असं दाखवण्यासाठी तो व्हाईट आणि ब्लॅक हा कलर नाही दाखवलेला. तर हे जगत पूर्ण गोल विश्व आहे, आपल्याला माहितीये. ते समसमान विभागाने किंवा समसमान वाट्यानीच बनलेलं आहे. आणि ती एक शिव आणि शक्ती ही दोन तत्व ह्यांनी ते बनलेलं आहे. शिवतत्वाचा जर आपण विचार केला तर ते नवीन चेतना देणं हे काम करतं आणि शक्ती त्या चेतनेच्या द्वारे नवीन निर्मिती करणं हे काम करत असतं. स्त्री आणि पुरुष हे देहानी किंवा शरीराच्या डिफरन्समुळे वेगळे आहेत. अदरवाईज दोघांमध्येही शिव आणि शक्ती ही दोन्ही तत्व असतात. वाद किंवा महिला दिन साजरा करणं वगैरे हे केव्हा सुरू झालं, जेव्हा एका तत्वाला वाटलं की दुसरं तत्व हे सबऑर्डिनेट आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. मग आपण ते एक आपल्या पुरातन कालामध्ये आपण ऐकलेलं आहे की स्त्रियांनाही तेवढंच महत्व होतं, पुरुषांच्या बरोबरीनं त्यांना निर्णय क्षमता आणि हे सगळं होतं. पुढच्या काळामध्ये जेव्हा पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणायला लागलो तर आणि हा निसर्गाचा नियम असतो की जर एखादी गोष्ट वीक असेल तर तिला आणखीन वीक करून जी काही म्हणजे सबऑर्डिनेट करणं समोरच्याला आणि स्वतःची प्रस्थापना करणं हे नैसर्गिक भावना आहे. तर त्या काळामध्ये मग त्या कारणामुळे स्त्रियांना दुर्लक्षिलं गेलं, स्त्रियांवर अत्याचार सुरू झाले आणि मग आपोआप ते निसर्गाचं तत्व असतं की आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा देणं किंवा झगडणं.
आणि त्यातनं मग खरं तर ह्या स्त्रियांवरचे अत्याचार दूर करणं आणि ही एक जाणीव सगळ्या जगामध्ये सर्व मानवजातीमध्ये निर्माण व्हावी म्हणून खरं तर हे महिला दिन ची सुरुवात झाली की हम्म. त्याच्यामुळे त्या निमित्तानं सर्व जगामध्ये महिलांचे सक्षमीकरण किंवा त्या सक्षम असतील तर त्याची त्यांना जाणीव देणं या दृष्टीनं महिला दिनाचा खरं तर औचित्य साधलं जातं. हम्म. आणि त्या दृष्टीनं ही तुमची सिरीज खूप छान आहे कारण तुमचं हे जे महत्वाचा उद्देश आहे की माहिती योग्य माहिती प्रत्येकाला झाली पाहिजे तर त्याच्या क्षमता त्याला कळतील, त्या क्षमतांमधून स्वतःचा प्रोग्रेस कसा करायचा आणि त्याबरोबर इतरांनाही कशी मदत करून त्यांनाही म्हणजे पुढच्या प्रगतीच्या वाटचालीवर न्यायचं हे कळू शकतं. त्या दृष्टीने खूप छान आहे आणि महिला दिनाचं औचित्य पण खूप चांगलं आहे. बरोबर. तर महिलांच्या बाबतीत विचार केला तर खरं तर कुठलाही जीव जन्माला आला की त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो अनेक स्थित्यंतरामधून जात असतो. बरोबर. पण महिलांचा विचार केला तर त्यांची स्थित्यंतर ही अगदी डिमार्क होण्यासारखी म्हणजे अगदी दोन स्टेज मधला फरक अगदी स्पष्टपणे जाणवणारी अशा पद्धतीची असतात. तर पहिलं जे काही जीवन असतं की शून्य म्हणजे जन्म झालेल्या क्षणापासून साधारणपणे 7 ते 8 वयापर्यंत हम्म. की तोपर्यंत फक्त वाढ होणं शरीरामध्ये मेंदूच्या खूप ज्या काही अनेक शक्ती आहेत त्यांची डेव्हलपमेंट होणं अशा प्रकारचं ते असतं. हम्म. त्याच्या होतो की हॉर्मोनल चेंजेस होणं आणि शरीरामध्ये जी काही स्त्री विशिष्ट तत्व आहेत त्यांचं मुख्यतः सबलीकरण होत जाणं आणि मग त्याच्यानंतर स्त्री विशेषत्वाची जी काही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे पाळी येणं हा एक टप्पा तिथपर्यंतचा एक टप्पा सुरू होतो आणि मग पाळी आल्यापासून पाळी जाईपर्यंत हम्म. म्हणजे मेन्सेस सुरू झाल्यापासून मेनोपॉज होईपर्यंतचा एक एज ग्रुप आहे आणि मेनोपॉज नंतरचा प्रौढावस्थेतला वार्धक्यातला हा दुसरा टप्पा आहे. बरोबर. सो आता आपण एक एक टप्प्याचा विचार करू. बेसिकली तुम्ही म्हणलात तसंच की एक अवेअरनेस आणण्याचा म्हणजे ह्या वेळेला काय स्थित्यंतर होत असतात शारीरिक आणि मानसिक आणि प्रत्येक स्त्रीनी आपली स्वतःची आणि आपल्या मुलीची किंवा आजूबाजूच्या मुलींची महिलांची कशी काळजी त्यांना घेता येईल की ज्यामुळे हा प्रवास सगळ्या स्त्रियांसाठी घरातल्या खूप सोपा आणि सहज होईल. यासाठी अवेअरनेस आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर आपण पहिल्यांदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जन्मापासून ते 5-6 वर्षापर्यंत मुलगी होईपर्यंतचा पहिल्या टप्प्यावरती आता आपण विचार करू. तर आता माझा बेसिक प्रश्न असा आहे की जन्माला मूल येतं तेव्हा मुलगा किंवा मुलगी आणि 5-6 वर्षापर्यंत नेमका मुला मुलीमध्ये फरक काय आपण करू शकतो? कारण आपल्याला जे काय त्यांचं शिशूचं म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये फरक असू शकतो आणि जेवणा खाण्याला तर आपल्याला त्यांना शिकवायचं असतं किंवा टॉयलेट ट्रेनिंग द्यायचं असतं. या सगळ्या गोष्टी तर कॉमनच आहेत, राईट? मग बेसिकली फरक असा त्याच्यामध्ये मुलीच्या संगोपनात आणि मुलाच्या संगोपनामध्ये काय करावा लागतो? खरं तर ते एक देह आहे तो वाढतो आहे त्यामुळे त्या देहाच्या गरजा किंवा तुम्ही म्हणालात तसं की त्याचे माइलस्टोन असतात ते अगदी म्हणजे पॅरलच चालू असतात. म्हणजे मुलांचे जे माइलस्टोन आहेत त्याच एज ग्रुपमध्ये मुलींचे पण आहेत. म्हणजे जसं की पहिल्या 3-4 महिन्यापर्यंत बाळ या आजूबाजूची परिस्थिती ओळखायला लागणं किंवा मान होल्ड करायला लागणं हे होतं. मुलांचंही आहे मुलींचंही तेच आहे. पुढच्या 4थ्या ते 5व्या महिन्यामध्ये मूल टर्न होणं म्हणजे आपण पालथं पडणं मूल म्हणतो तो एक माइलस्टोन आहे. त्याच्यानंतर 6-7 वयापर्यंत मुलं कशाच्या तरी आधाराने बसायचा प्रयत्न करणं हे चालू होतं. त्याच्यानंतर 7व्या-8व्या महिन्यापर्यंत ते मूल आधाराशिवाय बसायला लागतं आणि 8व्या-9व्या महिन्यामध्ये ते रांगायला लागतं. त्याच्यानंतर एक साधारण 9व्या-10व्या महिन्यापर्यंत कशाच्या तरी आधाराने मूल उभं राहणं आणि 12व्या-13व्या महिन्यामध्ये ते स्वतः चालू लागणं. ह्या सगळ्या स्टेज ज्या आहेत त्या मुलं आणि मुली ह्यांच्यामध्ये सेम आहेत. फरक कुठे पडतो की जन्मतः मुलींचं ऍव्हरेज वेट जे आहे ते मुलांपेक्षा थोडं कमी आहे आणि साधारण जर 2.5 किलो ते 4 किलो या वयात या वजन गटात मुलं असतात तर मुलींचं वजन हे साधारणपणे 2 किलो पासून 3.5 किलो पर्यंत सुद्धा ते नॉर्मल धरलं जातं. त्याच्यामध्ये
हा एक महत्वाचा फरक असतो. ह्यामध्ये हे माहिती करून घेण्याचं कारण असं आहे की अंडरवेट मुलं जेव्हा असतात, हं. तर अंडरवेट मुलं असतील तर त्यांची काळजी ही वेगळ्या प्रकारे थोडी घ्यावी लागते, आणि बरं. अंडरवेट मुली असतील तर हं. त्यांची काळजी थोडी वेगळ्या प्रकाराने घ्यावी लागते. बरं. त्यातला फरक असं म्हणजे दोघांचंही वेट वाढवणं हा हां. महत्वाचा भाग असतो. पण मुलींचं वेट वाढवताना मुख्यतः त्यांच्या आहारात स्निग्ध पदार्थ जास्त जातील हा मुख्यतः विचार करावा लागतो. बरं. कारण की मुलींची फरक पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये जो महत्वाचा फरक आहे की पुढे स्त्री शरीराला सहन करावे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत हं. त्यासाठी तिचं शरीर सक्षम होणं, हं. ह्यासाठी मुलीचं बर्थ वेट चांगलं असणं हं. आणि त्याची इनपुट्स प्रत्येक महिन्याला चांगली असणं आणि त्याच्यामध्ये काहीतरी ओलावा असणारं किंवा स्निग्ध पदार्थ असणारे घटक आहारातनं जाणं सगळ्यात महत्वाचं राहील. बरं. त्यामुळे पहिल्या वर्षामध्ये हा महत्वाचा भाग असतो की मुलींचं संगोपन करताना हं. त्यांना मुख्यतः स्निग्ध पदार्थामध्ये तुपाचा वापर असेल, जास्त हां. तेलाचा वापर असेल. म्हणजे खोबरेल तेल आपण मागे म्हटलं होतं ना की खोबरेल तेलाचे थेंब हां. दुधातून देणं. हां. तर ह्या काही गोष्टी मुलींच्या संगोपनात विशेष कराव्या लागतात. बरं. केसांचा विचार म्हणजे मुलींच्या डोक्यावर जनरली जावळ जास्त असतं, काही मुलांच्याही डोक्यावर जावळ असतं, हं. पण मुलींच्या विशेषतः जास्त असेल तर त्यांची स्वच्छता या दृष्टीनं पण तो एक महत्वाचा फरक लक्षात घ्यावा लागतो की शारीरिक स्वच्छता चांगली राहील. हा विचार करताना त्यातल्या स्पेसिफिक आईलाच हे महत्वाचं बघावं लागतं. हं. या शारीरिक स्वच्छता ही अगदी व्यवस्थित राहील, ह्याची काळजी तिने घेणं आणि लहान बेबीची जी काही होल्स आहेत म्हणजे आपण म्हणूयात की छिद्र, नवछिद्र म्हणजे चेहऱ्यावरची नवछिद्र म्हणजे काय की एक तोंड आहे, नाकाच्या 2 हं. नाकपुड्या आहेत, हं. डोळ्याचे 2 गोल आहेत, कानाच्या 2 भूक आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये थोडं तेलाचा वापर करणं. मग बरं. तेल जे वापरू ते चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. हं. म्हणजे जसं आपण आहारातनं स्निग्ध पदार्थ द्या असं जे म्हटलं, हं. तसं नाकाला थोडंसं तेलाचं बोट लावणं, हं. डोळ्यामध्ये तुपापासून बनवलेलं काजळ वापरणं. हं. काय होतं मार्केटमधली काजळ जी असतात ती प्रत्येक वेळेला चांगल्या रॉ मटेरियल पासून बनवलेली असतीलच असं नाही. बरं. म्हणून आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेली काजळ असतं की जे लोण्यात किंवा तुपात केलं जातं हं. आणि ते डोळ्याला अतिशय चांगलं असतं. कानामध्ये तेलाचे थेंब टाकणं. हां. मधल्या काळात काय झालं की तेलाच्या क्वालिटी पण तेव्हाच्या पॅरेंट्सना चांगल्या हां. मिळाल्या नसतील कदाचित, हां. किंवा त्यातलं शास्त्रीय माहिती नसल्यामुळे कान ओला असतानाच तेलाचा थेंब टाकणं आणि मग हां. तिथे पाण्यात इन्फेक्शन होणं आणि ते कानाला इन्फेक्शन होणं बरं. असं वारंवार दिसल्यामुळे एक ट्रेंड आला की कानात तेलच टाकू नका. हां. पण आता आपण ही माहिती करून घेतोय की हं. कान कोरडा करून घ्या स्वच्छ बाळाचा हं. आणि मग स्वच्छ चांगल्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं तेल हं. तुम्ही कोमट करून बाळाच्या कानात घालत जा. तर ते अतिशय उपयुक्त आहे आणि कोणताही दोष न करणार आहे. बरं. आणि त्याबरोबरच शीची जागा, शूची जागा हं. आणि स्त्रियांच्या मधली योनीची जागा ह्यांचं मार्दव टिकवणं किंवा हं. मृदूपणा त्याचा जो असतो तो टिकवणं, ह्याच्यासाठी त्या ठिकाणी तेलाचं ऍप्लिकेशन हे हं. अगदी ह्या छोट्या वयात सुद्धा करणं गरजेचं असतं. बरं. आणि त्यांची स्वच्छता ठेवणं हं. हाही एक महत्वाचा फॅक्टर असतो. ओके. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये तुम्ही आता स्निग्ध पदार्थांचा जास्त वापर सांगितला. या व्यतिरिक्त अजून काही बदल करणं गरजेचं आहे का? खरं तर नाही. हं. दोघांनाही प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, एन्झाईम्स ह्या सगळ्यांची गरज सेम असते. हं. फक्त देहाचा आकार आता लहान मुलं आपण बघूयात ना, एका वयातली जर मुलगा आणि मुलगी असतील हं. तर फार त्यांच्या दोघांच्या वाढत्या वयात फार फरक नसतो. हं. ते जेव्हा हॉर्मोनल चेंजेस होतात तेव्हा बरं. बदल जास्त जाणवायला लागतो. तर हं. त्यामुळे तोपर्यंत तरी आहार हे दोघांचेही व्यवस्थित असायला पाहिजेत. हो. आणि ते व्यवस्थित आहेत की नाहीत हे कशावरून कळतं, तर त्यांचं उंची वजन जी आहे हं. ती प्रपोर्शनेट वाढती की नाही वयानुसार हे बघणं महत्वाचं असतं. हं. तर ते आपण लक्ष ठेवलं तर सर्वांगीण चौरस आहार मुलांना गेला पाहिजे, हं. ताजं अन्न गेलं पाहिजे. हं. हे सगळं जसं आपण
नॉर्मल माणसांना म्हणतो तसंच लहान मुलांमध्येही आहे. पण लहान मुलांना दूध हे उत्तम आहार सांगितलेला आहे हम्म, आणि मधुर रसाचे पदार्थ. हम्म, मग आपण त्याच्यामध्ये हल्ली ट्रेंड आलाय की साखर अजिबात द्यायची नाही. हा, कारण बरोबर आहे की साखर ज्या पद्धतीनं बनती आजकाल हम्म, केमिकल्सच जास्त खातो अशी हम्म, स्थिती आहे. हम्म, त्यामुळे मग या मधुर रसाला साखरेशिवाय जे पदार्थ आहेत ते सगळे मुलांना देऊ शकतो. त्याच्यामध्ये खजूर आहे, मनुका आहे, चांगल्या क्वालिटीचा बनवलेला गूळ आहे हम्म, आणि साखर सुद्धा ब्राऊन शुगर किंवा केमिकली ती ब्लीच न केलेली हम्म, साखर ही सुद्धा आपण मुलांना नक्की या वाढत्या वयामध्ये देऊ शकतो. बरोबर. आणि स्त्रियांना किंवा मुलींना वाढवताना तर ह्याचा उत्तम उपयोग व्हायला पाहिजे. हा, कारण की एक स्निग्धपणा किंवा आपल्याला माहितीये की फॅमिली किंवा आपलं कुटुंब टिकवून ठेवणं किंवा बांधून ठेवणं हा हम्म, रोल नेहमी मुलीकडे असतो. बरोबर. कारण तिच्या मनाचं स्टेटस. खरं. तर त्यामुळे तिच्यात तो स्निग्धपणा किंवा गोडपणा हम्म, बांधून ठेवण्याची ताकद ही जर पुढे ठेवायची असेल चांगली तर तिलाही लहान वयात तिच्या वाढत्या वयात हे घटक जाणं महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही आता उल्लेख केला की एखादं घर बांधून ठेवणं हे त्या स्त्रीच्या हातात असतं. त्यामुळे एक सायकोलॉजिकल आस्पेक्टनी माझा एक प्रश्न आहे लहान मुलींच्या बाबतीमध्ये. खूप वेळेला मुलांना जेव्हा आपण खेळणी देतो तेव्हा एखाद्याकडे म्हणजे एखाद्या मुलीच्या बर्थडेला जायचं असेल 5-6 वर्षाच्या आतमध्ये तर आपण तिला मुलींची खेळणी म्हणजे भातुकली वगैरे असं मोस्टली दिलं जातं. मुलांना कार्स, विमानं वगैरे अशा गोष्टी दिल्या जातात. तर हे असं करणं कितपत योग्य आहे? अ, कसं असतं की एकतर मुलींचा ट्रेंड पण तिकडे म्हणजे आपण जर 98% मुलींचं बघितलं तर फेमिनाईन गोष्टींकडे त्यांचा ओढा असतो. हं, आणि आपण गिफ्ट जेव्हा देतो किंवा मुलींसाठी काही खेळणी आणतो तर ऑब्व्हियसली जे नॅचरली तिच्यात फेमिनाईन गोष्टी आलेल्या आहेत किंवा भावभावना आलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित आणि योग्य चॅनलमधनं वाढणं हे गरजेचं असतं. त्यामुळे निश्चितपणे अशा गिफ्ट दिल्या तरी हरकत नाही. 2% मुली अशा असतात की त्यांना बॉईश जास्त आवडतं, हं, त्यांना विमानं गाड्या आवडतात, तर हरकत नाही. तिचा कल तसा असेल तर निश्चितपणे तिला तसं वाढवायला हरकत नाहीये. हं, पण फेमिनाईन टच वाढवण्यासाठी किंवा आपल्या ह्या स्त्री लोलूप ज्या भावना आहेत हं, त्या चांगल्या प्रकारे वृद्धिंगत करण्यासाठी जर हं, ह्या गोष्टी दिल्या हं, काही हरकत नाहीये. पण संस्काराच्या दृष्टीनं म्हणाल तर हं, तिला सक्षम करणं हे बरोबर, गरजेचं असतं. बरोबर. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे ही खेळणी जनरली 7 वर्षापर्यंत जी असतात ती मुलांची ही कॉग्नेटिव्ह स्किल्स असतात ती बरोबर, वाढवणं ह्याच्यासाठी उपयुक्त असतात. मग बरोबर. आता आपण पुढे बघतो की पुढे जाऊन ही मुलगी अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. त्यामुळे तिला तसंही सक्षम करायचं आहे. त्यामुळे जी काही जास्त ताकदीची वगैरे खेळणी असतील किंवा त्या टाईपची सुद्धा द्यायला हरकत नाहीये. हं, आवड असेल तर निश्चितपणे द्यायला पाहिजे. हं, आणि फिजिकली सुद्धा तिचा फिटनेस वाढणं हं, ह्यासाठी तिलाही म्हणजे मुलांनी खेळायला म्हणजे मुलांना खेळांचा क्लास लावायचा, स्पोर्ट्सला पाठवायचं, मुलींना पाठवायचं नाही हं, असं करण्याची गरज नाहीये. तर हं, दोघांनाही तायक्वॉन्डोलाही पाठवलं पाहिजे, डान्सलाही जायचं असेल आवड तर तिथेही पाठवलं पाहिजे. हं, म्हणजे त्यांच्या ह्या सर्वांगीण विकास हा हं, खरं तर ह्या 7 वयापर्यंत होणं बरोबर, महत्वाचं आहे. बरोबर. आणि कसं असतं की ह्याच्यामध्ये अगदी काही ते लगेच एखादे पीटी उषा बनणार नाहीये किंवा नेहवाल बनणार नाहीये, सायना बनणार नाहीये. पण ते इंट्रोडक्शन देणं की हे जगात गोष्टी आहेत, तुला आवडते ते करायचंय. म्हणजे अगेन हा पॅरेंटिंगचा विषय येतो की बरोबर. माझी मुलगी पीटी उषा व्हायला पाहिजे म्हणून तिला आज अगदी पहिल्याच वर्षात ऍथलेटसाठी हे करणं महत्वाचं नाहीये. पण तिला हं, असं पळण्याची एखादी स्पर्धा असते किंवा पळण्यामध्ये काही स्किल आहे, हं, उड्या मारण्यामध्ये स्किल आहे. हं, तर हे इंट्रोड्यूस करून दाखवणं किंवा इंट्रोडक्शन मिळणं मुलांना, एक्सपोजर मिळणं हा महत्वाचा पॅरेंटिंगचा ह्या 7 वयापर्यंत असतो. आणि ते त्याच्यामध्ये आई बाबा जागरूक पाहिजेत डेफिनेटली. बरोबर, बरोबर. तर त्या दृष्टीनं मग मुला मुलींना तुम्ही वाढवू शकता. करेक्ट. तो तिच्यामध्ये नॅचरली स्त्रीच्या ज्या भावना आहेत त्या वाढतील हे बघतानाच तिचा बाकी कल कशाकडे आहे, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे बघणं आणि तिला सक्षम करायला सुरुवात तिथपासूनच त्या वयापासूनच करणं हे प्रत्येक पालकासाठी मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे.
तर मी आता तुम्हाला त्या खेळण्यांबद्दलचं सायकोलॉजिकल आस्पेक्ट एक मुलगा आणि मुलगी यांच्या वाढीमधला विचारला. तसा अजूनही दुसरे काही सायकोलॉजिकल आस्पेक्ट आहेत का? जसं आता मी म्हटलं तसं की ह्या वयापासूनच सुरुवात केली पाहिजे की तिला सगळीकडून सक्षम करायचं. मग सायकोलॉजिकली पेरेंट्स काय प्रकाराने आपल्या मुलीला हेल्प करू शकतात ह्या वयापासूनच, की जेणेकरून ती पुढे सगळ्या गोष्टी ह्या हँडल करण्यामध्ये मानसिकरित्या पण सक्षम होईल. खरंच आहे. कारण की स्त्रीला शक्ती हे नाव दिलेलं आहे. कारण काय, तिच्या खरंच शक्ती आहे हम्म, आणि त्या शक्तीला चॅनलाइज ठेवणं हे खूप गरजेचं असतं. हम्म, त्या दृष्टीनं विचार केला तर ही 7 वर्षापर्यंतची जी टप्पा आहे स्त्रीचा, हा खूप महत्वाचा होतो. कारण या काळामध्ये कसं असतं की जे म्हणजे खूप गोष्टी माहिती नसतात अजून. हम्म, तर ज्या गोष्टी माहिती आहेत, ज्या कळत आहेत, त्याच्यातनं कुठलीही भीती निर्माण होणार नाही तिच्या मनामध्ये, हम्म, कुठल्याची दहशत बसणार नाही. हे महत्वाचा भाग त्याच्या आईवडिलांकडे येतो. की काही काही पालकांचे साधारण एक 4 प्रकार असतात. की एक पालक असतात ते अगदी ओबेडियंट मुलांनी असलं पाहिजे, आहे तसंच केलं पाहिजे. काही काही मुलं आई बाबा एकदम फ्रेंडली असतात मुलांशी, मुलांना काय म्हणायचंय, त्यांना काय हवंय, पण योग्य कसं करून घ्यायचंय, हा एक त्यांच्याकडे प्रकार असतो. एक आई बाबा अतिशय निग्लेक्ट करणारी असतात, हम्म, मुलांच्या मध्ये अजिबात त्यांची इन्व्हॉल्वमेंट असे खूप कमी हम्म, असतो हा वर्ग, हम्म, पण तरीही असतो तो. आणि मग मुलं कशी वाढतायत, योग्य प्रकारे वाढतायत की नाही याकडे पण लक्ष नसतं. आणि एक चौथा प्रकार असतो, म्हणजे कोणी काही बोलायचं नाही, सांगितलेले तेवढंच फक्त ऐकायचं आणि तसंच फक्त करायचं हम्म, असा. कारण तेही तसेच वाढलेले असतात. बरोबर. त्यामुळे तर वाढवताना मुलांना हे लक्षात घ्यावं लागतं की स्त्री ही पुढे जे काही पुढे तिचं शक्तीचं रूप दिसणार आहे, हम्म, तर ते सगळं ताकद तिच्यात आजही आहे. हम्म, हे लक्षात घेऊन मुलांच्या मानाने मुली जास्त सेन्सिटिव्ह असतात. हम्म, मुलांना ज्या गोष्टी स्वतःच्या शरीराबद्दलच्या वगैरे एक 10-12 वयानंतर कळणार आहेत, त्या हम्म, मुलींना अगदी 4-5 वर्षापासून कळत असतात. त्यामुळे गुड टच, बॅड टच हे त्यांना म्हणजे निसर्गता ही देणगी आहे की त्यांना ह्या गोष्टी कळतात. तर हम्म, ते मुलींमध्ये काय काय बदल होत आहेत साधारण 4 वर्षापासून, हे आईवडिलांना थोडं लक्ष ठेवावं लागतं. हम्म, आणि तो महत्वाचा घटक आईबाबांनी लक्षात ठेवला पाहिजे की मुलं खूप निग्लिजन्स असतो त्यांचा, काही ह्या गोष्टी कळत नसतात त्यांना, वाईट चांगलं. पण हम्म, मुलींना मात्र ते अगदी ह्या लहान वयापासून कळत असतं. हम्म, त्यामुळे मुलगी एखाद्या ठिकाणी जायला रडतीये, अगदी 4 वर्षाची आहे, तर ती हम्म, का रडतीये हे महत्वाचं जाणून घेऊन तिथे तिच्याशी काही बॅड थिंग्स हॅपन होत हम्म, नाहीयेत ना, हम्म, किंवा ह्या गोष्टींकडे आईबाबांनी लक्ष देणं. बरोबर. आणि मग त्या दृष्टीनं पालकांनी मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. हम्म, बरोबर. आणि तसं जर मग योग्य प्रकारे केलं तर पुढे अ, जी काही फ्लरिश होणारी स्त्री आहे ती हम्म, खूप सेक्युअर आणि मग आपोआपच खरंय. कुटुंबाला ठेवणारी अशा क्वालिटीची तयार होऊ शकते. बरोबर. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आता. सो आपण आता ह्या टप्प्यानंतर पुढच्या टप्प्याकडे वळू, की मुलगी वयात म्हणजे 7-8 वर्षापासून ते मुलगी वयात येईपर्यंतचा टप्पा. आता ह्या टप्प्यामध्ये ऑफकोर्स मुलींचं मुलांपेक्षा सगळ्याच गोष्टी वेगळ्या व्हायला लागतात. त्यामुळे त्या प्रकाराने तुम्ही गाईड करा, की आहाराविषयक सुद्धा, आणि आता आपण जे म्हटलं की मुलींशी मोकळेपणाने बोलता म्हणजे बोललं गेलं पाहिजे, कारण तिच्यामध्ये खूप मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात. त्याचा गायडन्स घरातल्या बाईंनी किंवा डॉक्टरकडून व्हॉटएव्हर घेतला गेला पाहिजे. तर हे जे स्थित्यंतर आहेत होणारी तिच्यामध्ये, ते ह्याच्याबद्दल जरा गाईड करा आता. अगदी, म्हणजे हे हॉर्मोनल जेव्हा चेंजेस चालू होतात, आईला म्हणजे आई जर कनेक्टेड असेल हम्म, मुलाशी, तर तिला लगेच कळतं की अरे हा हा काहीतरी आता बदल आहे. हम्म, तर तेव्हा आईनी शहाणं व्हायचं आहे खरं तर. हम्म, म्हणजे की हे बदल होत आहेत तर ते एक तर स्मूथली होत आहेत ना, हम्म, जे त्याच्याकडे डॉक्टरांकडून माहिती करून घेणं. त्याच्यामध्ये मुख्यतः छातीचा थोडासा आकार वाढणं हम्म, किंवा तिथे जडपणा येणं,
त्याच्यानंतर काखेमध्ये थोडेसे छोटे छोटे केस दिसायला लागणं. मुलांनाही घाबरल्यासारखं होतं, मुलींनाही घाबरल्यासारखं होतं त्यावेळेला, की हे काय होतंय हम्म. माझ्या शरीराला अचानक. हम्म. तर त्यावेळेला समजावून सांगणं किंवा हे खूप वेगळं नाहीये. अशा वेळेला मग निसर्गातल्या झाडांची माहिती देणं, की हम्म. बघ एक कोंब फुटलेला आहे हम्म. झाडाला, जसा त्याच्यातनं पान फुटणार आहे, झाडाची वाढ होणार आहे. कारण ते पटकन दिसणारी गोष्ट आहे. तर हम्म. मुलं लवकर रिलेट करतात, की हा नाही नाही, हे बदल होतात, हे नैसर्गिक हम्म. आहेत. त्याची कुठलीही दहशत किंवा भीती मुलांच्या मनात राहत नाही, हम्म. किंवा हे एकदमच वेगळं काहीतरी होतंय या हिशोबाने. काही मुलं तर एकदम इंट्रोवर्ट होऊन जातात, मुली हम्म. विशेषतः या, हम्म. की कुणाशी बोलणं बिलणं बंद होतं, हे काहीतरी विचित्र आपल्या शरीरात होतंय, ही एक भावना त्यांच्यात येऊ शकते. तर त्यावेळेला आईचा तिथे बॅकअप असणं खूप गरजेचं असतं. हम्म. आणि आता एकूणच शहरी विभागामध्ये किंवा जे कोणी खूप माहिती घेत आहेत, वाचतायत, तर त्यातले बाबा सुद्धा मुलींना या पद्धतीनं खूप छान हँडल करणारे हम्म. असू शकतात. हम्म. आणि असायला काही हरकत नाहीये. कारण आई जर आता खूप बिझी असेल तर बाबांनी सुद्धा हा रोल करणं गरजेचं आहे. बर. आणि त्या वयापासून मुली थोडी जास्त बाबालाही अटॅच व्हायला लागलेल्या असतात खरं. बर. तो एक आपोआप निसर्ग नियमाप्रमाणे. तर बाबांनी सुद्धा ही माहिती करून घेतली तर तोही मुलीला स्मूथली या फेजमधून पुढे नेऊ शकतो. तर हा शरीरातला बदल आईने मुलांना समजावून सांगणं किंवा होतोय हे खूप नैसर्गिक आहे हे पटवून देणं हे हम्म. गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यावेळेला शरीराच्या गरजाही बदललेल्या असतात. हम्म. त्याप्रमाणे काही विशिष्ट घटक हे त्यावेळेला जास्त, जसं आपण पहिल्या टप्प्यात स्निग्ध पदार्थ जास्त गेले पाहिजे असं म्हणतो ना, तसं ह्या काळामध्ये पचायला हलके पण ज्याच्यामध्ये एनर्जी चांगली आहे हम्म. असे, आणि प्रोटीन्स योग्य प्रकारामध्ये, म्हणजे त्या मुलीचं जेवढं वजन असेल तेवढे ग्रॅम प्रोटीन्स तिच्या रोजच्या आहारात गेले पाहिजेत. बर. हा एक एक थंब रूल लक्षात ठेवला पाहिजे. मग जे काही नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी अंडी हा एक चांगला उपाय, हम्म. आहारातला घटक आपण सांगू शकतो. आणि व्हेजिटेरियनसाठी पनीर आहे, हम्म. टोफू पनीर आहे. हम्म. दुधाचे दोन्ही, म्हणजे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोघेही वापरू शकतात. हम्म. तर प्रोटीन योग्य प्रकारे जातील हे बघायला पाहिजे. हम्म. ह्यातलं सगळ्यात नमूद करण्याचं महत्वाचं आहे म्हणजे जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत, हम्म. हल्ली खूप म्हणजे आपण चिकन वेगवेगळ्या प्रकारामध्ये मिळतं असं दिसतं. हम्म. पण ह्या मुलींना मुख्यतः वाढीच्या वयात, म्हणजे साधारण 3-4 वर्षापासून पाळी येईपर्यंत एक सगळ्यात महत्वाचा नियम सांभाळला पाहिजे. म्हणजे हे हॉर्मोनल चेंजेस जे होणार आहेत त्यासाठी आज जे काही ब्रॉयलर चिकन मिळतो किंवा ब्रॉयलर अंडी मिळतात, ही हम्म. जी विशेषतः जास्त प्रमाणात हॉर्मोन्स वापरून तयार केलेली आहेत, बर. ती 0 द्यायची आहेत. ती ओके. अजिबात वापरायची नाहीयेत. अच्छा. एक वेळेस तुम्ही नॉनव्हेज देऊ नका जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर. हम्म. पण ब्रॉयलर चिकन, ब्रॉयलर अंडी अजिबात द्यायची नाहीयेत. हा अगदी महत्वाचा घटक लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांनी. कोणी ऐकलं नसेल हे, तर जे खातात पण ज्यांना आता हे कळलेलं आहे त्यांनी त्या मुलांच्या आयांना गाईड करा की तुम्ही प्लीज देऊ नका. त्यांना तुम्ही मटण देऊ शकता, की जे नॅचरली ग्रोन असतं. तुम्ही फिश देऊ शकता, की जे फिशही असे नॅचरली ग्रोन मिळतात. पण किंवा मग गावरान चिकन हे तुम्ही वापरू शकता. हं? गावरान अंडी वापरू शकता आणि ऍज अ होल तुम्ही वापरू शकता. आता या वेळात काय होतं, काही वेळेला मुलींचं एकदम वजन वाढतं. हम्म. तर मग अशा मुलींना जनरली मग तुम्ही योक देऊ नका, एग व्हाईट द्या फक्त. बर. हा एक महत्वाचा बदल तेव्हा सांभाळावा लागतो. पण म्हणजे आपण जे गोड रस, आंबट रस, तुरट रस हे जे म्हणतो, हे सगळे रस या काळामध्ये मुलींना इंट्रोड्यूस झाले पाहिजेत. हम्म. म्हणजे कारला आवडत नाही तर ठीक आहे नको खाऊ असं म्हणण्याऐवजी तू थोडं टेस्ट कर असं हम्म. सांगणं, आणि हे गोड बोलून संस्कार करणं या मुलांवर, की ह्याची गरज आहे पुढे, हम्म. तर तेही आवश्यक आहे. हम्म. हे समजून सांगणं, आपण त्यांच्या समोर खाणं, म्हणजे हम्म. कृतीतनं दाखवणं थोडक्यात, हेही आई वडिलांचं कर्तव्य इथे वाढतं. आणि आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे या वयात मुली जास्त सेन्सिटिव्ह झालेल्या असतात. हम्म. जर घरात सतत होणारे वादविवाद त्या पाहत असतील तर हम्म. त्याच्यातून एक निगेटिव्ह माइंडसेट ह्या मुलींचा तेव्हा बनू शकतो. हम्म. आणि आयुष्यात पुढे हे असंच होत असतं
हम्म. हा एक इम्पॅक्ट त्यांच्या मनावर, बुद्धीवर होऊ शकतो. आणि मग पुढे समाजात हा एक चुकीचा घटक पुढे जाऊ शकतो. तर ते टाळण्यासाठी आजूबाजूचं वातावरण त्यांचं चांगलं राहील, किंवा ते संस्कार त्यांच्यावर दहशतयुक्त किंवा भीतीयुक्त येणार नाहीत, हम्म. ही काळजी घरातल्यांनी सगळ्यांनी घेणं गरजेचं असतं. हम्म. शाळेमध्ये सुद्धा कोएड मुलं असे म्हणजे शाळा असतील तर मुलं मुली एकत्र असतात. तरी हम्म. सुद्धा जर मुलीला ज्ञान झालं असेल की हे नैसर्गिक बदल आहेत आपल्या शरीरातले, तर ती सुद्धा फ्रीली त्या वातावरणामध्ये राहू शकते. हम्म. अदरवाईज काही काही मग मुलांमध्ये सायकोलॉजिकल प्रॉब्लेम ह्याच्यात येऊ शकतात. तर हम्म. ते टाळण्यासाठी घरातलं हे वातावरण, हम्म. किंवा घरातलं तिच्याशी डायलॉग आईचा हम्म. किंवा बाबांचा, हा सगळ्यात महत्वाचा ठरतो. आणि हम्म. तो जेवढा स्मूथ ठेवाल तेवढा स्त्री ही समाजामध्ये पण तेवढं स्मूथनेस आणण्यासाठी योग्य ठरते. बरं. हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, की आई-वडिलांचा सुसंवाद एकमेकांशी आणि मुलांशी ह्या वयामध्ये निर्माण होणं फार महत्वाचं आहे. या अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो सायकॉलॉजिकली पण मुलांना अफेक्ट करणारा आहे. थँक्स टू ओ-टी-टी आता इतके प्रचंड चॅनल्स आणि प्रचंड वेब सीरीज असतात आणि ते घरातले सगळेजण अगदी आवडीने बघतात आणि वेस्टर्न वेब सीरीजमधनं बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात, त्या आपल्या संस्कृतीच्या म्हणजे आपल्या कल्चरमध्ये बसत नाहीत. पण आता हे सुद्धा बरेच वर्ष चाललेलं आहे. पण ह्या वयाच्या मुलींना म्हणजे जेव्हा त्यांना धड कुठल्या गोष्टी नीट कळतच नसतात किंवा जरा जास्तच कळायला लागतात. तर त्याच्यामुळे त्यांच्या मानसिकतेवरती या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होऊ शकतो आणि ॲज अ पालक म्हणून तुम्ही ह्या बाबतीत मुलांशी आपणहून कसा संवाद साधू शकता आणि समोर दाखवण्या जाणार म्हणजे दाखवलेल्या ज्या गोष्टी आहेत दाखवतात टीव्ही सिरीजमध्ये त्या बरोबर आहेत का चूक आहेत हे कसं सांगू शकता ह्याच्याबद्दल थोडं गाईड करा. कारण माझ्या मते आता सध्याचा हा अतिशय महत्वाचा प्रश्न झालेला आहे. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे अगदी भेडसावणारा प्रश्न आहे. हम्म. जे काही सजग पालक आहेत त्यांना कळत नाही की ह्याच्यातनं कसं वाचवायचं हम्म. मुलांना. तर खरं म्हणजे ह्याच्यात वाचवणं हा भागच नाहीये. खरं बरोबर. तर काही न लपवणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हम्म. की जसं आपण म्हटलं की शरीरातले बदल हे नैसर्गिक आहेत, तसंच की हे जगात दिसणार आहे ते बरोबर. प्रत्येक गोष्ट दिसणारी फॉलो करण्याची गरज नसते. त्यामुळे चर्चा होणं, म्हणजे हम्म. एखादी स्पीच किंवा एखादा असा प्रसंग आला पाहण्यात, तरी सुद्धा त्याच्यावर चर्चा होणं हम्म. की हे योग्य आहे की नाहीये, ह्याची आवश्यकता होती की नव्हती, हम्म. ह्याच्यावर आईबाबांमध्ये चर्चा होणं, किंवा मग मुलंही पाहत असतील तर त्यांच्या बरोबर चर्चा करणं हे हम्म. महत्वाचं आहे. म्हणजे मुलांना कधी असे बाहेर वेगळे प्रसंग दिसले तरी हम्म. त्यांना आठवेल की नाही, या वेळेला आईबाबा असं म्हणत होते, बरोबर. म्हणजे मग ठीक आहे. मग आता काही वेळेला ह्या चर्चा प्रत्येक वेळेला पॉसिबल नसतील, हम्म. तर मग ऍटलिस्ट मुलांनी काय पाहावं ह्याच्यावर तरी तुमचा कंट्रोल असला पाहिजे. कंट्रोल म्हणण्यापेक्षा एक शिस्त असली पाहिजे. हम्म. हम्म. की नाही, तुम्हाला आता अभ्यासाचा हा वेळ आहे, मग त्याच्यासाठी आधी सगळ्यात महत्वाचं आहे की आईबाबांचं पण एक शेड्यूल असलं पाहिजे, की त्यांनी सुद्धा एंटरटेनमेंटसाठी माझा हा अर्धा तास असणार आहे. मग मुलांशी त्याच्यावर चर्चा करणं की तुमच्या सगळ्यांचा पण हा आहे का योग्य, तर आपण हे एक अर्धा तास एंटरटेनमेंट काहीतरी फॉलो करूयात. हम्म. मग आम्ही सिरीज बघू तर तुम्ही एखादं कार्टून बघा. हम्म. मग कार्टूनवर कधी आपण एकत्र चर्चा करू, कधी सिरीजवर करूया. हम्म. हम्म. आणि ज्या गोष्टी वाद विवाद, हम्म. कुरकुडी करणं, म्हणजे आजकाल आपण सिरियलमध्ये पाहतो, हम्म. अशा सिरियल शक्यतो मुलांसमोर पाहणं टाळणं हाच एक खरं तर त्यातला उपाय आहे. कारण काय होतं, फार कमी वयात मुलांसमोर ही मोठी मोठी वाक्य, विचित्र वाक्य जर आली तर ते बोलायला लागतात, त्यातले भाव कळत नाहीत, पण त्या शब्दांचे परिणाम त्यांच्यावर व्हायला लागतात. हम्म. सो बेसिकली अशा गोष्टी त्या मुलांसमोर पाहणं टाळणं हा एक महत्वाचा उपाय आहे. आणि त्यांच्या एज्युकेशनच्या दृष्टीने जर असा काही प्रसंग किंवा समोर असतील तर त्याच्यावर चर्चा घडणं फॅमिली मेंबरमध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. हम्म. आणि मुलांनाही शिस्त लावणं की खेळालाही तेवढंच महत्व आहे. म्हणजे अभ्यासाला महत्व आहे, शाळा अटेंड करणं महत्वाचं आहे, फॅमिली फंक्शन्स महत्वाचे आहेत, त्याप्रमाणे स्वतःची शिस्त की मी या वेळात अभ्यास करेन तर मी तो अभ्यासालाच ठेवीन आणि एवढ्या वेळामध्ये मी स्क्रीन टायमिंग ठेवीन, हम्म. असं जर आपण दाखवलं मुलांना किंवा तसं त्यांना शिस्त लावली तर हम्म. लागते ती. थोडं पुढे मागे 19-20 तर चलता है आणि होतच असतं ते. पण बरोबर. मुळात माहिती असेल की हे करायचं असतं तर ते हम्म. मुलं नक्की फॉलो करतात.
बरोबर. त्यामुळे आई-बाबांचं अगेन कर्तव्य जास्त पडतं, खरे कारण ते मोठे आहेत, त्यांना बघूनच मुलं मोठी होणार असतात. खरे तर बरोबर. सो थोडक्यामध्ये पालकांच्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत, की समोर जे स्क्रीनवरती दाखवत आहे ते बरोबर आहे, चूक आहे, योग्य अयोग्य आहे, हे असं आपण आपल्या लाईफमध्ये असतं किंवा नसतं का, फक्त टीव्ही मध्ये दाखवण्यापुरतं असतं. ह्या सगळ्या चर्चा मुलांशी करून त्यांच्या मनातले प्रश्न तिथल्या तिथे त्याची उत्तरं त्यांना मिळवून देणं, हे मला वाटते पालकांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना उगीच चुकीचे म्हणजे एक गैरसमज आयुष्याच्या वेगवेगळ्या आस्पेक्ट बद्दल नक्कीच राहणार नाहीत. आणि पुढे जाऊन जर का त्यांच्या आयुष्यात असे प्रश्न आलेच किंवा अशा प्रसंगांना त्यांना सामोरी जायला लागलंच, तर ते पालकांशी येऊन नक्की डिस्कस करतील, कारण पालकांनी त्यांच्याशी ह्या गोष्टी पहिल्यापासून डिस्कस केलेल्या आहेत. बरोबर. आज तुम्ही तुमचा वेळ देऊन इतकं बहुमूल्य मार्गदर्शन केलं, याबद्दल खरोखरच धन्यवाद. मी परत तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहे, या पुढचे टप्पे डिस्कस करायला महिलांच्या आयुष्यातले. सो थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. नमस्कार. सो डॉक्टरांनी आता आपल्याला अत्यंत बहुमूल्य मार्गदर्शन केलं. स्त्रीच्या आयुष्यातले पहिले 2 टप्पे, म्हणजे जन्मापासून ते वयात येईपर्यंतचा, मासिक पाळी चालू होण्यापर्यंतचा. सो मला वाटते अतिशय महत्वाचं असं हे मार्गदर्शन आहे आयांसाठी सुद्धा आणि घरातल्या बाकीच्या लोकांसाठी सुद्धा, एखाद्या मुलीला वाढवताना, कारण तिला त्यांना तिच्या आयुष्यामध्ये सक्षम करायचं आहे. डॉक्टरांना तुम्हाला भेटायचं असेल कुठल्या कारणासाठी, कन्सल्टेशनसाठी, तर तुम्ही भेटू शकता. नंबर स्क्रीनवरती दिसत असेल. काळजी करू नका, काळजी घ्या तुमची, तुमच्या कुटुंबियांची. स्टे इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, शेअर आणि लाईक पण करा. या आधीचे एपिसोड बघितले नसतील तर ते पण जरूर बघा. थँक्यू.